एक माणूस येऊ द्या आपल्या 1000 माणसात, त्यांचा एक माणूस जरी आला तरी तो गोल टोपी घालून येईल. आणि आपले 100 गेले आणि त्यांचे 5च असले तरी आपले 100 ते गोल टोपी घालते ना. तर आपल्या ज्याच्या ज्या मातेच्या कुशीत आपण जन्माला आलो तिला आपण आई म्हटलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोत ना, आपण हिंदू धर्माचंच कार्य केलं पाहिजे, त्या धर्माचीच सेवा केली पाहिजे. धर्म रक्षती रक्षित, धर्माचं जर आपण रक्षण केलं तर आपलं सुद्धा धर्म रक्षण करतो. म्हणून प्रत्येकाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की धर्म कार्य. पंढरपूरला 2 एकर जमीन घेतली म्हणजे 2 एकर जमीन काय मला एकट्याला लागत नाही. पंढरपुरात गेल्यावर मला तर कोणी म्हणून आमच्या खोलीत या, कोणी जागा देईल. आता 2 एकर जमीन घेतली म्हणजे काय मला एकट्याला लोळत बसायचे का तिथं? सर्वांसाठी एकट्याला लोळत बसायचं नाही, तुमच्यासाठी तुमच्या हक्काची जागा व्हावी. तुम्हाला कुठेतरी पिशवी टेकायला जागा हक्काची असावी. आणि जागा मी अशी दिली तुम्हाला देवाने एकदम गंगेच्या किनाऱ्यावर. मठातून उठलं की 2 मिनिटातच तुम्ही आंघोळ करायला जाऊ शकता. तात्याने बघितलं नाही जागा. मठातून उठलं का 2 मिनिटात चंद्रभागे आणि तिथून पुंडलिकराजाचं मंदिर दिसतंय. पांडुरंगाच्या मंदिरातला गाजा वाजा सगळा ऐकू येतोय. एवढ्या जवळ जागा आहे. म्हणजे याचाच अर्थ पांडुरंगाने आपल्याला जवळ केलंय. म्हणून सर्वांनी महाराष्ट्राची कुळदैवत आहे पांडुरंग, पंढरीनाथ कुळदैवत आहे. आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी आपल्या हाताने आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे. ही सर्वांना माझी सूचना आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, कानिकनाथाच्या चरणी समर्पित करायची आणि याच ठिकाणी आपला थांबायचे. ज्ञानेश्वर Thank you.